एक ब्रेकिंग बातमी बघूया। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत। वकील निलेश ओझा हे सुद्धा पोलीस आयुक्तांच्या भेटीला त्यांच्या सोबत गेल्याचं कळतंय। आदित्य ठाकरे यांच्या सोबतच अन्य काही लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे। दिशाची हत्या झाली असा तिच्या वडिलांचा सतीश सालियन यांचा आरोप आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आज मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत। आपण बघू शकतोय की आपले वकील निलेश ओझा यांच्यासह सतीश सालियन आज मुंबई पोलीस आयुक्तालयात आलेले आहेत आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत। सतीश सालियन यांनी नुकतीच दिशा सालियन हिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवरती 2 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी होणं अपेक्षित आहे। मात्र त्यापूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी सतीश सालियन आपल्या वकिलासह मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत। या प्रकरणात त्यांनी थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या मित्रांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत आणि हे सर्व राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलंय। आणि अशाच पार्श्वभूमीत आज सतीश सालियन हे मुंबई पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।